स्वामी भक्त हो, प्रपंच आहे, मनुष्य जन्म आहे, जीवनामध्ये भरती ओटी निरंतरपणे चालू असते. या जीवनरूपी सागरामध्ये लाटा छोट्या मोठ्या येत असतात. पण हे सगळं होत असताना देखील आपल्या प्रपंचाची नौका जर कधी डगमगायला लागली, डगमगते ती होय, तर एक लक्षात ठेवा, वादळ कितीही मोठं असलं, नौका किती जरी डगमगत असली, तरी एक गोष्ट आपल्याला सांगतो स्वामींच्या साक्षीनं आणि त्यांच्या कृपेनं, स्वामींचं सामर्थ्य घेऊन आपली नौका कधीच बुडू देणार नाही, हे माझं आपणा सर्वांना वचन आहे. आमच्या वचनावर विश्वास ठेवा आणि स्वामी चरणावर विश्वास ठेवा, स्वामी नामावर विश्वास ठेवा. अंधार किती जरी दाट असला तरी देखील आपल्याला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाणारच होय. मग त्या प्रकाशाच्या दिशेने जाताना आम्हाला किती जरी अडखळायला लागला, आमच्या पायाला काटे लागले, दगड टोचले, तरी देखील आम्ही तो विचार करणार नाही. आम्ही ते सगळं सहन करू आपल्यासाठी. कारण आम्हाला स्वामीने इथे बसवलंय ते केवळ आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या भावामुळे. आणि आपल्यासारखा भाव आहे ना, विश्वामध्ये कोटी रुपये खर्च केले तरी सुद्धा कुठे मिळत नाही रे बाबा. मी पाहिलंय जग, स्वामीने मला जग दाखवलंय, वेगवेगळे अनुभव घेतलेत, दिलेत त्यांनी, आणि आपल्यासारखे भक्तगण हे मला दिलेत. आणि आपल्या अंतरंगामध्ये जे आहे ते कोट्यावधी रुपये खर्चून सुद्धा कुठेच या विश्वामध्ये मिळणार नाही. आणि म्हणून आपल्या अंतरंगातील भावाचा पूर्ण मान राखून, त्या भावात समोर नतमस्तक होऊन, आपल्या ठाई जो विश्वास आहे त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही, हे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्वामींच्या साक्षीनं, त्यांच्या कृपेनं आणि त्यांच्या सामर्थ्यानं आपल्याला वचन देतो. आपण जीवनामध्ये निश्चिंत राहा. आपण जीवनामध्ये निश्चिंत राहा. जेव्हा कधी आपल्याला वाटेल की आपली नौका आता बुडणार, जेव्हा कधी वाटेल आपल्याला आपली नौका आता बुडणार, स्वामींना साथ घाला आणि आम्हालाही साथ घाला. स्वामींना घेऊन आपल्या समोर निश्चितपणे आम्ही उपस्थित होऊ आणि आपली नौका कधीच बुडू देणार नाही, हे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला वचन देतो. आणि फार वेळ घेत नाही आपला, कारण बरेच वाजलेले आहेत. आपण सर्वजण कुठून कुठून लांबून आला आहात, आपल्याला उपवास घडलेला असेल, आपण उपाशी आहात, पण इथे आल्यानंतर आपल्याला उपवास घडलाय, कारण स्वामी चरणांचा आपल्याला वास घडलाय, सामर्थ्य आपल्याला मिळालंय, त्यांचा संग घडलाय. स्वामी भक्त हो, निरंतरपणे स्वामींना माझी प्रार्थना असते की माझा जो जो स्वामी भक्त आहे त्याचं जीवन सुखी व्हायला हवं स्वामी, त्याचं जीवन आनंदी व्हायला हवं. त्याच्या प्रपंचामध्ये जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण दूर करा स्वामी, कारण त्याला ते प्रपंचातील प्रश्न सोडवणं कठीण होतं आणि तो मेटाकुटीला येतो. पण स्वामी भक्त हो, पुन्हा सांगतो, जीवनामध्ये प्रश्न डोंगरा एवढा जरी उभा असला तरी देखील आपण चिंता करू नका. स्वामी नामाच्या ब्रह्मास्त्राने आपण तो डोंगर उद्ध्वस्त करू शकतो आणि त्या प्रश्नावर मात करू शकतो. हा दृढ विश्वास आपल्या अंतरंगामध्ये ठेवा आणि जीवनाचं मैदान गाजवा. गाजवा. जीवनामध्ये आनंद आणि सुख प्राप्त करण्यासाठी स्वामी नामाचा आसरा घ्या, स्वामी चरणांचा आसरा घ्या आणि
आपलं जीवन स्वामीमय करा. आणि आपलं जीवन जर स्वामीमय झालं तर आपलं जीवन निश्चितपणे आनंदाने भरून जाईल. आपल्याला, आपल्या आप्तइष्टांना, आपल्या मित्रपरिवारांना, सर्वांना तो आनंद वाटा आणि निरंतरपणे जीवनाचा आनंद घ्या. ही पहिलीच गुरुपौर्णिमा आहे. जेव्हा मी पूर्णतः स्वामीं व्यतिरिक्त अनाथ आहे, स्वामींचा आसरा आहे, स्वामींचे चरण आहेत, अन्यथा प्रत्येक जीव आई वडिलांशिवाय अनाथ असतो. आणि आजच्या गुरुपौर्णिमेला तो अनाथपणा मला सकाळी जाणवला. पण आता आपण सर्वांना पाहिलं तर माझ्या लक्षात आलं, अरे सकाळी मी भ्रमित झालो होतो. कारण माझ्या संगतीमध्ये स्वामीने एवढ्या स्वामी भक्तांना ठेवलंय, त्यामुळे मी अनाथ असण्याचं काही कारण नाही. मी सनाथच आहे आपल्या संगतीत आणि स्वामी चरणाच्या संगतीत. स्वामीदेवांची कृपा आपणा सर्वांवर निरंतरपणे राहो. आपणा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. आपणा सर्वांचं मनोरथ सिद्ध हो आणि आपल्या मुलाबाळांवर, आपल्या नातवंडांवर स्वामींची कृपादृष्टी निरंतरपणे राहो, अशी स्वामी चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ.